बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या महाराष्ट्र हादरवणारी ठरली। या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। पण हा संताप शांत होण्याआधीच बीडमधून आणखी एक भयंकर प्रकार समोर आला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका व्यक्तीला निर्दयपणे बॅटीने मारहाण करताना काही गुंड स्पष्ट दिसत आहेत। हा प्रकार पाहून बीडमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। आता पाहूया छत्रपती संभाजीनगर मधून बीडला तातडीने बदली करण्यात आलेले नवनीत कुमार कावंत यावर काय पावले उचलतील। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। व्हिडिओ दिसणाऱ्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याची माहिती समोर येत आहे। एक जण पीडिताचे हातपाय धरून ठेवतो तर सतीश भोसले त्याला बॅटीने अमानुष मारहाण करतो। आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेच्या वेळी अनेक लोक आजूबाजूला उभे असूनही कुणीही हस्तक्षेप करण्याचे धाडस दाखवत नाही, कारण गुन्हेगारांना राजकीय अभय मिळाले आहे का? बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोसळली आहे का? प्रशासन गप्प का? आणि सगळ्यात महत्त्वाचे, भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश धस या गुंडा राज्याचे सूत्रधार आहेत का? सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत सुरेश धस आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना थेट सवाल केले आहेत। बीड मध्ये काय सुरू आहे? गुन्हेगार बिंदास हिंसाचार करत आहेत, सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत, पण प्रशासन गप्प आहे। या घटनेची अजून कोणतीही FIR नोंदवली गेलेली नाही, पोलीस कारवाई करत नाहीत। मग सुरेश धस यांचा या प्रकरणात काही संबंध आहे का? ही पहिली वेळ नाही। सतीश भोसलेने यापूर्वीही बावी गावातील एका व्यक्तीला अशाच प्रकारे मारहाण केली होती। त्या घटनेत त्या व्यक्तीचे सर्व दात पडले होते, पण आश्चर्य म्हणजे या गुन्हेगारावर कोणतीही कारवाई झाली नाही। उलट तो आजही मोकाट फिरत आहे। हा गुन्हेगार कोणाच्या संरक्षणाखाली वावरतोय? कुणाचा वरदहस्त आहे त्याच्या पाठीशी? आणि जर सुरेश धस निर्दोष असतील तर ते यावर खुलासा का करत नाहीत? बीड जिल्ह्यातील पोलीस कारवाई का करत नाहीत? का त्यांना सतीश भोसले आणि इतर गुंडांवर हात टाकायला भीती वाटते? या पोलिसांना आदेश कुणाकडून मिळतात? त्यांच्या गुपचूप हालचालींमागे कुठल्या मोठ्या नेत्याचा हस्तक्षेप आहे का? सतीश भोसलेच्या मागे सुरेश धस उभे आहेत का? त्यांना संरक्षण मिळतंय का? बीड मध्ये कायद्याचा धाक संपला आहे का? गुन्हेगारांना मोकळे रान मिळते का? सुरेश धस, तुम्ही गप्प का? तुमच्या जिल्ह्यात एकामागून एक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत, पण तुम्ही अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही। तुम्ही गुन्हेगारांचे समर्थन करताय का? त्यांना पाठीशी घालतायत का? बीड मधील जनता आज घाबरलेली आहे। सामान्य नागरिक असुरक्षित वाटत आहेत, पण भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांना याचा काहीही फरक पडत नाही का? बीड मध्ये सुरू असलेल्या या गुंडाराज थांबवणार कोण? आणि जर प्रशासनाला गुन्हेगारावर कारवाई करायची नसेल तर जनतेनेच रस्त्यावर उतरून उत्तर मागायला हवं का? या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।